नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रात क्रस्ना डायग्नोस्टिक एक विश्वासार्ह व नामांकित कंपनी म्हणून नावारूपाला आलेली आहे. तशी ती कंपनी म्हणून ओळखली जाते. आज आपण याच क्रस्ना डायग्नोस्टिक विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन मॅडम. मॅडमची ओळख करून देते. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. चर्चेआधी मॅडमची ओळख करून घेऊया. पल्लवीजींना व्यवस्थापन क्षेत्रातला 20 वर्षांहून अधिक काळाचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे. तसा त्यांचा अनुभव आहे. गेल्या 12 वर्षांच्या क्रस्ना डायग्नोस्टिकच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा सुद्धा आहे. त्या सध्या क्रस्ना डायग्नोस्टिकमध्ये स्ट्रॅटर्जी, ऑपरेशन्स आणि नवीन उपक्रमांचं नेतृत्व म्हणून जबाबदारी पाहतात आणि त्यासाठी त्या देशभरात जगभरात भ्रमंती सुद्धा करत असतात. भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि परवडणारे रोगनिदान चाचण्या उपलब्ध असणारे सेंटर्स व्हावेत यासाठी व्यवस्थापन आणि भागधारकांच्या सोबत हिरिरीने त्या काम सुद्धा करतात. यानंतर आपण थोडंसं क्रस्ना डायग्नोस्टिक विषयी सुद्धा जाणून घेऊयात. आधुनिक तंत्रानं सज्ज 4000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा हे क्रस्ना डायग्नोस्टिक्सचं वैशिष्ट्य मानलं जातं. तसंच रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणून क्रस्ना डायग्नोस्टिक देशभरात कार्यरत आहे. क्रस्ना डायग्नोस्टिक विविध राज्य सरकारं तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवासुद्धा पुरवतं. देशभरात 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रस्ना डायग्नोस्टिकची 2000हून अधिक केंद्रसुद्धा कार्यरत आहेत. रेडिओलॉजी तसंच टेलिरेडिओलॉजी व कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व रोगनिदान चाचण्या या क्रस्ना डायग्नोस्टिकच्या सगळ्याच केंद्रांच्या मार्फत होत असतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खरं तर पल्लवी मॅडम, तुम्ही क्रस्ना डायग्नोस्टिक्सला आता 12 वर्ष झालेली आहेत आणि 12 वर्षांपासून खरं तर सुरुवातीपासून त्या कंपनीच्या सोबत तुम्ही आहात. MD म्हणून तुम्ही काम पाहताय. तर खरं तर या क्रस्ना डायग्नोस्टिकची सुरुवात कशी झाली होती हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. क्रस्नाच्या सुरुवातीची खूप छान मजेशीर गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर जेव्हा आपण वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करतो त्या क्षेत्राची खूप सखोल माहिती असणं किंवा त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचं असतं असं सर्वांना वाटतं. पण आमचे जे चेअरमॅन आहेत श्री राजेंद्रजी मुथा यांनी नेहमीच चॅलेंजिंग कामांना रूप देण्याचं कार्य खूप वेगळ्या पद्धतीने केलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की चॅलेंजेस नाही तर मग काम करण्यात मजा नाही. आणि असंच ते जेव्हा फार्मसी स्टोर्स चालवत होते, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी फार्मसी स्टोर्स होते आणि जेव्हा ते पेशंटबरोबर इंटरॅक्ट करायचे त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत होतं की ज्या आरोग्य निदान तपासण्या आहेत, ज्या मूलभूत आपण जो पाया म्हणतो की जोपर्यंत माणसाला कळत नाही की त्याच्या शरीरात प्रॉब्लेम काय आहे तोपर्यंत त्याचं पुढचं ट्रीटमेंट होणं हे शक्य नसतं आणि ते काम डायग्नोसिस करतं. आणि जेव्हा त्यांनी त्यावेळेस पाहिलं तर डायग्नोस्टिक्सचे जे रेट होते ते खूप गगनाला भिडणारे होते आणि तिथे आपण काहीतरी करू का हा विचार त्यांच्या मनात आला. आणि योगायोगाने आम्ही दोघं जेव्हा एका प्रोग्राममध्ये भेटलो तेव्हा आमच्या आयडियांचा आधार प्रदान झाला आणि त्यावेळेस मलाही काहीतरी आपण ह्या समाजाला देणे लागतो की आपण जेव्हा देशात भारतात आपल्या काही ना काही आपण काय चांगलं करायचं हा विचार मनात होता. मग खूप डिस्कशन झाल्यानंतर की डायग्नोस्टिक्स उत्तम दर्जा हा पहिल्या दिवसापासूनचा ध्येय होता की क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. आणि प्रत्येक वेळेस आम्ही हा विचार करायचो की येणारा प्रत्येक माणूस आपल्या परिवाराचा सदस्य आहे हे जेव्हा समजून आपण तेव्हा त्याची तपासणी करू तर ऑटोमॅटिकली आपण क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करणार नाही. तर तो ध्येय घेऊन आम्ही 2 सेंटरपासून सुरुवात केली. सेंटर्स निवडतानाही, जागा निवडतानाही आम्ही सिटी न घेता आम्ही अशा भागात म्हणजे कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यात आम्ही सेंटर सुरू केले. बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की अरे हे ना वायबल नाही होणार कारण की रेडिओलॉजी हे खूप कॅप इंटेन्सिव्ह मॉडेल आहे, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट खूप लागते आणि एवढ्या लांब तुझ्याकडे कोण येणार आहे. तर खूप हसून ते बोलायचे की
बघू आधी सुरू तर करू दे आहे ना, आपण चांगल्या सेवा दिल्या आणि जर त्याची किंमत कमी ठेवली तर मध्यमवर्गीय माणूस नक्की तिथे पोचेल. आणि भारतातला जर आपण पॉप्युलेशन पाहिला तर ऑलमोस्ट 60 to 70% पॉप्युलेशन आपला मिडल क्लास लोअर मिडल क्लासमध्ये जातो. आणि एक साधारणतः एखाद्या मिडल क्लास व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये कमवणारे 1 किंवा 2 व्यक्ती असतात. सॅलरीचा ब्रॅकेट साधारणतः 20 ते 25 हजार असा असतो. आता अशा फॅमिलीमध्ये समजा काही दुखणं आलं किंवा कुणाचा ॲक्सिडेंट झाला, एक सिटी स्कॅन करायचं म्हटलं तर त्याचे 8,000 रुपये त्या काळात लागायचे. आता 4,000पर्यंत ती किंमत आली आहे, पण 8,000 लागायचे. जर त्याची शस्त्रक्रिया करायची आहे तर तोच सिटी स्कॅन 3 वेळा करावा लागायचा. कारण की आधी, मग नंतर आणि मग 1 महिन्यानंतर की व्यवस्थित सगळं झालंय का, हील झालंय का. मग विचार करा की एवढे पैसे जर त्याचे एका सिटी स्कॅनसाठी, मग बाकीच्या रक्त तपासण्या, हे सगळं, तर त्याचं कंप्लीट आर्थिक जे काही व्यवस्थापन आहे पुढच्या 6 महिन्यांचं कंप्लीट डिस्टर्ब होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून आम्ही हा निर्णय घेतला की आपण उत्तम दर्जा आणि खूप कमी किंमत हे दोघांचं तालमेल कसं बसवायचं, आणि हे कंपनीची सुरुवात केली. अच्छा अच्छा. पल्लवीजी, कसं असतं ना, आता तुम्ही MD म्हणून व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या काम पाहताय गेली 12 वर्ष. तर कंपनी एखादी किंवा संस्था सुरू व्हायच्या आधी आणि ती प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर, त्याच्यानंतर पण वेगळे उद्देश असतात काही त्या कंपनीचे, त्या संस्थेचे. तर ते काय होते कृष्णाच्या बाबतीत? सर्वात आधी जो उद्देश म्हणजे जे आपण म्हणतो की एखाद्या कंपनीची नीव असते, ती आधीपासून आणि आय थिंक ती तेव्हापासून आजपर्यंत काही बेसिक 3 एथिकल व्हॅल्यूज ज्या आपण म्हणतो त्यावर आम्ही ठाम आहोत. एक म्हणजे उत्कृष्ट दर्जा, त्याच्यात कुठेही आम्ही तडजोड करत नाही. दुसरा की कशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचू शकू. तिसरं त्याची किंमत किती आपण कमीत कमी आणू शकू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कुठल्याही प्रकारचं अनएथिकल प्रॅक्टिस ही कंपनीत होता कामा नये. म्हणजे जो प्रामाणिकपणा आहे की जर मी सेवा देतोय तर मी ती प्रामाणिकपणे दिली पाहिजे. तिथे कुठेही तडजोड नको, तिथे कुठेही शॉर्टकट नको. कारण की ही जाणीव आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे की एखाद्याचं जेव्हा आपण ब्लड सॅम्पल घेतोय किंवा एखाद्याचं जेव्हा एक्सरे शूट करतोय, त्याच्या पूर्ण पुढच्या ट्रीटमेंटचं जे काही प्लॅनिंग आहे ते आपल्या रिपोर्टवर अवलंबून आहे. आणि तिथे जर कुठे आपल्याकडनं चूक झाली किंवा कुठेतरी आपण एक शॉर्टकट वापरला तर त्या व्यक्तीचं ट्रीटमेंट डिस्टर्ब होऊ शकतं. आणि हे एक खूपच नाजूक अशी गोष्ट आहे. तर त्यामुळे प्रत्येक सॅम्पल हाताळताना, प्रत्येक चाचणी करताना जेवढे आमचे टीम मेंबर्स आहेत, म्हणजे त्यांना आम्ही कृष्णाचे फॅमिली मेंबर्स म्हणतो, त्या प्रत्येकाला आम्ही सांगताना, राजू सर स्पेशली सांगताना हेच सांगतात की 2 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण जाताना त्या व्यक्तीच्या हातात रिपोर्ट उत्तम क्वालिटीचा गेला पाहिजे. आणि त्या व्यक्तीला हे सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे की मी खूप कमी पैसे खर्च केले पण मला खूप चांगली सर्व्हिस मिळाली. तर तिथे, कारण की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे असतं की जाताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक स्माईल असायला पाहिजे. कारण की येताना तो खूप टेन्स्ड असतो, तो खूप विचारांमध्ये असतो की अरे माझ्या तपासणीनंतर काय असं निघणार आहे. म्हणजे नॉर्मल असेल तर ऑफकोर्स तो आनंदी होतो, पण टेन्शन असतं. किंवा काही लोकांचे पेरेंट्स ना ते घेऊन येतात, काही लोकांचे लहान मुलांना ते घेऊन येतात. तर येताना तो माणूस इतका संभ्रमात असतो, कन्फ्युज्ड असतो, कधी कधी टेन्शनमध्ये असतो, ॲक्सिडेंट झालेला असतो. अशा वेगवेगळ्या मानसिक परिस्थितीतनं तो तिथे पोचलेला असतो. मग तिथे त्याला एक छान आपण जर क्वालिटी दिली, तिथे आपण त्याला जर कन्सोल केलं, त्याला एम्पथी दिली, केअर दिलं. छोट्या गोष्टी असतात माहितीये का, की ग्लासभर पाणी देणं, थंडीचे दिवस असले तर चहा, उन्हाळ्याचे दिवस असले तर सरबत. या छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर जाताना तो स्माईल घेऊन जातो. आणि मग नंतर 2-4 व्यक्तींना नक्की सांगतो की अरे चांगली तपासणी करायची आहे ना, क्वालिटी प्लस बेस्ट प्राइस
प्लस बेस्ट सर्व्हिस, तर मग कृष्णामध्ये नक्की जा. नक्कीच. म्हणजे ग्राहकांचं हित कशात आहे आणि मुळात ग्राहकाभिमुख धोरण जे आहे हेच कृष्णा डायग्नोसिसचं आहे. खरं तर या सगळ्या धोरणामुळेच कृष्णामध्ये आलेले सगळे जे ग्राहक आहेत सगळे खरं तर जेव्हा एखादा पॅथॉलॉजी टेस्टला एखादा रुग्ण येतो, एखाद्या व्यक्ती येतो, तेव्हा त्याच्या साहजिकच आहे मनावर शंका असते, मनात खूप प्रश्न असतात, भीती असते की रिपोर्ट कसा येईल. मात्र कृष्णामध्ये आल्यानंतर एवढी चांगली सेवा जेव्हा त्याला मिळते तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असते किंवा त्याचा अनुभव काय असतो ते आपण पाहूया. मी इथले जे त्यांचे मुख्य आहेत उत्तम प्रजापती, त्यांना जेव्हा भेटलो तर मी त्यांना, कारण मी सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट होतो, मी जेव्हा रिटायर्ड झालो तेव्हा, आता माझा स्वतःचा बिझनेस आहे, तर मी तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या टीमला कसं शिकवलं. तर त्यांनी मला जे उत्तर दिलं ते पण मला अतिशय आवडलं. त्यांनी मला सांगितलं की मी कोणताही त्यांचा जेव्हा स्टाफ नवीन जॉईन होतो तेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्ही आधी बाहेर रांगेत उभे राहा, तिथले येणारे कसे पेशंट असतात, त्यांच्या वेदना काय आहेत ते समजून घ्या. एकदा का तुम्ही ते समजून घेतलं ना की, आणि तुम्ही असं समजा की येणारे माणसं आहेत ती जवळ काही आपल्या घरातली आपले नातेवाईक आहेत, मग तुम्ही त्यांच्या भावनांशी त्यांच्या वेदनांशी जेव्हा स्वतःला जोडाल तेव्हा तुम्ही त्यांच्यावर राग करणार नाही. ही जी शिकवण आहे ती खरोखरच इतकी चांगली शिकवण आहे आणि ती त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या टीमला दिलेली आहे की मला अतिशय आनंद झाला. मला कळाले की कृष्णा डायग्नोस्टिक मध्ये योग्य दरात MRI आणि CT स्कॅन केला जातो. त्या हेतूने मी इथे आलो होतो. मला सर्व्हिस खूपच चांगली मिळाली. स्टाफ इथे खूप वॉर्म आहे आणि प्रॉम्प्ट आहेत सगळ्या क्वेश्चनचे आन्सर द्यायला. मी नक्कीच ही जागा सजेस्ट करेन. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता खडसे आहे. मी कृष्णा डायग्नोस्टिक आणि सुपर हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि सोनोग्राफीसाठी आलेली. मी लास्ट टाइम पण ब्लड टेस्ट केली आहे. इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. एक रत्ना मॅडम म्हणून आहेत, त्यांनी मला खूप हेल्प केली आहे. मला ती रिपोर्टची घाई होती ड्यू टू सम अनदर अपॉइंटमेंट. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला लवकरात लवकर रिपोर्ट अवेलेबल करून दिलेला आहे. आणि ती क्लिनिंग स्टाफ सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. मला आवडलं इथे. तर काही आनंदी ग्राहकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलात. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरविषयी आपण जाणून घेतो आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कृष्णा डायग्नोस्टिकच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन मॅडम. पल्लवी मॅडम, ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. पल्लवी मॅडम, खरं तर गेल्या 12 वर्षांचा तुमचा प्रवास आहे कृष्णासोबतचा आणि तुम्ही वेगवेगळ्या पातळीवर काम केलेलं आहे, देश पातळीवर आणि जगभरात सुद्धा तुम्ही फिरता. तर या सगळ्यात नक्कीच काहीतरी या सगळ्या 12 वर्षांच्या प्रवासात सुखद अनुभव असतीलच, तर ते आम्हाला ऐकायचं. सुखद तर खूप आहेत, नो डाऊट त्यात. आणि ते नसते तर मला नाही वाटत की इतक्या कमी वेळात आम्ही इतक्या राज्यांमध्ये सेवा देऊ शकलो असतो. चॅलेंजिंग अनुभव पण खूप आहेत. फक्त आपण जसं म्हणतो ना की जेव्हा आपण एखादं पाऊल उचलतो तेव्हा कुठेतरी आपल्या मनात थोडंसं असं धाकधूक असते की अरे आपण एकदम नवीन क्षेत्रात पाऊल टाकतोय, सगळं छान होईल का. तर कृष्णाची जी असं सांगता येईल की जो खरी सुरुवात म्हणजे ज्यांनी 360 डिग्री टर्न आपण म्हणतो कृष्णाच्या पोर्टफोलिओमध्ये. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की 2 सेंटर्स आम्ही सुरू केले, एक अहमदनगरमध्ये आणि एक कोल्हापूरमध्ये. पण जो युटर्न झाला म्हणजे जो करिअरमध्ये जो आमचा निश्चय झाला की आपल्याला आता इथून पुढे हेच करायचं आहे, म्हणजे तो जो संकेत होता तो हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा आम्ही PPP मध्ये पहिलं पाऊल उचललं आणि तिथे जेव्हा आम्ही प्रवास करत होतो आणि जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीला एक 50 लोक म्हणजे 15 लोकांपासून सुरू झाली, 50 लोकांची टीम पर्यंत आली. मग मॅनेजमेंट पण तेच करणार, कॉर्पोरेट लेवल पण तेच बघणार, साईट व्हिजिट पण तेच करणार, सगळं म्हणजे इट वॉज लाईक मल्टीटास्किंग. मग त्या वेळेस आम्ही जेव्हा प्रवास करायचो आणि आमच्या जेव्हा मशीन्स पोचायच्या किंवा सुरुवातीला कसं करणार हे सगळं नवीन होतं अनुभव. तर नक्कीच मला तुम्हाला 2-3 अनुभव शेअर करावे असे वाटतात की जसं उना म्हणून एक शहर आहे हिमाचल प्रदेशमध्ये, तिथे आमचं CT स्कॅन मशीन पोचलं आणि सगळं इन्स्टॉलेशन वगैरे चालू होतं. आणि त्या काळात मी पण भरपूर प्रत्येक इन्स्टॉलेशन जेव्हा वेळेस तिथे असायचे, आता जाणं होत नाही प्रत्येक वेळेस, पण फर्स्ट प्रोजेक्ट असल्यामुळे ते एक म्हणतो ना पहिलं आपलं काहीतरी, तर त्या विचाराने आम्ही प्रवास करायचो. आणि जेव्हा आतमध्ये इन्स्टॉलेशन चालू होतं, कन्सोल रूममध्ये काम चालू होतं आणि अचानक आमचा एक टेक्निशियन धावत पळत आत आला
आणि म्हणाला दारं वगैरे लावून घ्या आणि खूप मोठा लोंढा येतोय लोकांचा आणि माहीत नाही काय येत आहेत. खूप टेन्शनमध्ये होता तो. आमच्यासाठी एकदम वेगळा प्रदेश, म्हणजे महाराष्ट्रातनं हिमाचल प्रदेशमध्ये, तिथे त्यावेळेस तिथली लोकल सपोर्ट जरी असेल तरी स्टाफ महाराष्ट्राचा, कारण की सुरुवात करायची होती. हळूहळू ट्रेनिंग देऊन तिथली लोकल लोक घेणार होतो. मी म्हटलं काही घाबरू नका, आपण काही चुकीचं करत नाहीये, बघू त्यांना काय सांगायचंय. नाही नाही मॅडम तुम्ही आत बसा, आम्ही बघतो आधी काय झालं. म्हटलं अरे नाही, आपण एकत्रित टीम म्हणून पुढे जाऊ. आणि इतकं वेगळा अनुभव होता, म्हणजे आत्ताही सांगताना मला शहारा येतो की तिथली गावाची लोक त्यांच्या म्हणजे जे आपण मुखिया म्हणतो त्यांच्याबरोबर नारळ म्हणजे श्रीफळ हार वगैरे सगळं शॉल घेऊन आले होते आणि त्यांनी लिटरली टेक्निशियनच्या पाया पडल्या. मला त्यांनी खूप धन्यवाद दिले. म्हणे की आम्हाला जेव्हा सिटी स्कॅन करावा लागायचा, आम्हाला लिटरली 6 ते 7 तास प्रवास करावा लागायचा. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिमाचल प्रदेश हा खूप दुर्गम्य प्रदेश आहे, म्हणजे रस्ते तिथले जॉग्राफिकली खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे 30-40 किलोमीटर अंतर सुद्धा कमीत कमी 3-4 तास लागतात. आणि उन्हावरून त्यांना जर ऑप्शन होता तो चंदीगड किंवा शिमला, तर ते म्हणायचे की बऱ्याच वेळा जे मिडल क्लास लोक आहेत किंवा जे गरीब आहेत, नॉन अफोर्डेबल लोक आहेत, ते विचार करायचे गाडी घेऊन चंदीगडला जाऊ, 7 तासांचा प्रवास करून त्या एक फ्रॅक्चरचे किती मल्टिपल फ्रॅक्चर्स होण्याच्या संभावना आहेत, कारण की रस्ता तसा आहे. त्यामुळे ते तिथेच जडीबुटी वगैरे लावून ते करायचे. त्यामुळे तुम्ही आम्हाला देवदूतासारखे आले आहेत. तिथे आम्हाला कुठेतरी असं वाटलं की आपण मार्ग व्यवस्थित निवडलाय, म्हणजे जे आपल्याला काहीतरी आपल्याला या समाजासाठी करायचंय ते नक्कीच आपण करतोय. तसाच एक खूप हार्ट टचिंग अनुभव आम्हाला जम्मूमध्ये आला. जम्मूमध्ये बऱ्याच वेळेस क्रॉस फायरिंग होतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि चुकून सिव्हिलियन्सना त्याचा फटका बसतो. तर असंच एक खूप लहान मुलाला त्याच्या हाताला ती गोळी लागली होती क्रॉस फायरिंगमध्ये. आणि ते तसंच त्या मुलाला घेऊन आमच्या जम्मूच्या सेंटरमध्ये आले होते. आणि ऑब्व्हियसली मूल असल्यावर पेरेंट्स घाबरलेले असतात, नक्की काय झालंय, काही नाही झालंय. पण अशा वेळेस मला खूप अभिमान वाटतो सांगायला की दर्जेदार यंत्रणा असून सुद्धा एक टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर कसा करता येतो हा कृष्णाने पहिल्या दिवसापासून ध्येय ठेवलेला आहे. त्यामुळे टेलिरेडिओलॉजीच्या माध्यमातून आम्ही फक्त 15 मिनिटाच्या आत त्याचं निदान केलं की त्या गोळीचा स्पॉट काय आहे, आणि सर्जनला टेलिकॉलिंग थ्रू ते कळवण्यात आलं. त्याची सर्जरी झाली आणि त्यामुळे त्याचा जो हात होता तो अदरवाईज उशीर झाला असता तर कापावा लागला असता, तर तो आम्ही वाचवला. असे अनेक अनुभव आहेत की ज्याच्यातनं आम्हाला एक सॅटिस्फॅक्शन भेटतं की आपण चांगलं काम करतोय. आणि सगळ्यात जास्त योग्य काय वाटतं की कितीही चॅलेंजेस आले तरी त्याचा आउटकम जो आहे ना तो पॉझिटिव्ह आहे. आणि त्यामुळे कुठल्याही बिझनेसमध्ये चॅलेंजेस हे असतातच, पण त्याचा एंड रिझल्ट काय तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तुम्ही कुणाचं तरी हात कापण्यापासून कुणाचं तरी जीवन वाचवताय, ह्याच्यासारखं चांगलं काम अजून काही होऊ शकत नाही. अगदी अगदी. मॅडम खरं तर आणखी एक जाणून घ्यायचं आहे, खरं तर वेळ कमी आहे, मात्र थोडक्यात आम्हाला याची माहिती द्या की कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात आणि जर रिझल्ट्स येतात त्या टेस्टचे तर ती गुणवत्ता त्या रिझल्टची चांगली असावी यासाठी कशावर भर दिला जातो? दुसरा प्रश्न पहिले घेते. आणि मग गुणवत्ता जसं मी सुरुवातीपासून सांगत आली आहे की क्वालिटीला कुठेही तडजोड नाही आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात सर्टिफिकेशन्स असतात. इंडस्ट्रीयलमध्ये वेगळे असतात, ॲग्रिकल्चरमध्ये वेगळे असतात. तसंच डायग्नॉस्टिक क्षेत्रात लॅबॉरेटरीजसाठी NABL हा सर्वात टॉप ॲक्रेडिशन असतो. म्हणजे त्याचं सर्टिफिकेशन खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण की त्याचं जे इन्स्पेक्शन होतं ते खूप बारीकाईने होतं. तसंच रेडिओलॉजीमध्ये NABH, ISO, CAP हे सगळे ॲक्रेडिशन्सना आम्ही प्राधान्य देतो, जेणेकरून गुणवत्ता ह्याच्यात आम्ही कुठेही कमी नाही आहे ह्याची आम्ही कंप्लीट जबाबदारी घेतो. वारंवार आमच्या टेक्निशियन्सचे ट्रेनिंग होतात, डॉक्टर्सचे ट्रेनिंग होतात, जेणेकरून कसं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता येईल ते.
दुसरा प्रश्न तुमचा जो म्हणजे जो फर्स्ट क्वेश्चन होता की कशा प्रकारच्या टेस्ट, तर पॅथॉलॉजीमध्ये आमचा जो टेस्ट मेन्यू आहे तो साधारणतः 3,500 टेस्टचा आहे. म्हणजे प्रत्येक रक्तलघवी तपासणी ती नॉर्मल तुमची CBC, हेमोग्लोबिन असो, ब्लड ग्रुप असो किंवा आत्ता लेटेस्ट कॅन्सर मार्कर्स असो, ह्या प्रत्येक टेस्ट कृष्णाच्या लॅबोरेटरीजमध्ये होतात. रेडिओलॉजीमध्ये CT स्कॅन, MRI, एक्सरे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, BMD या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या सगळ्या होतात आणि त्याचं रिपोर्टिंग ही आम्ही टेलिरेडिओलॉजी हबच्या माध्यमातून करतो. यानंतर कृष्णा डायग्नोस्टिकमध्ये टेस्ट करून समाधानी असलेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे. मी एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे. आय एम अ प्राऊड ट्रान्स वुमन. आज मी कृष्णा डायग्नोस्टिक सुतार हॉस्पिटल कोथरूड इथे मी आलेले आहे. माझ्या रिलेटिव्ह मधल्या एका मेंबरला आज CT स्कॅनसाठी आम्ही इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर असं आम्हाला खूप छान हॉस्पिटॅलिटी मिळाली. इथे आम्हाला हायजीन आहे खूप हॉस्पिटल आणि सगळे खूप तत्पर आहेत. इथला वॉर्ड मधले प्रत्येक नर्सेस आणि सगळे जे मेंबर आहेत सगळे खूप सुंदर आम्हाला आदर इथे केला आणि त्यांनी इथे आम्हाला एक स्पेशल रूम मध्ये सुद्धा बसलेला आहे. VIP रूम मध्ये VIP ट्रीटमेंट दिलेली आहे आणि खूप हायजीन आहे आणि खरंच खूप नाव ऐकलं होतं आम्ही कृष्णा डायग्नोस्टिकचं आणि आज आम्ही इथे येऊन खरंच बघतोय की खरंच सगळ्या सेवा तत्पर आणि व्यवस्थितरित्या इथे सगळ्या होतात. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. बहुत ही बढ़िया सर्विस है कंपेयर टू प्राइवेट. जो लोगों की मेंटालिटी है कि हाँ भाई गवर्नमेंट में अच्छा नहीं होता, ये नहीं होता, कोऑपरेट नहीं करते, वो बिल्कुल गलत है. कभी भी जरूरत पड़े एक बार विजिट करो, यहाँ का एटमॉस्फेयर ये सब देखो, सर्विसेज देखो, आपका माइंड पूरी तरह से बदल जाएगा. मयुरी सोले, मी श्रीमती बकुळ तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन NK/SBTI ह्या कॉलेजमधून आलेली आहे. यासाठी आम्ही ॲनिमियावरती रिसर्च घेतला होता. त्यासाठी आमचे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट असं होतं. त्याकरिता आम्ही सुतार हॉस्पिटलमध्ये आलो आणि तिथल्या स्टाफने आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं. पोलाइटली सगळ्या गोष्टी हँडल केल्या. त्यानंतरला लॅब टेक्निशियन वगैरे ते पण खूप छान होते. सगळी ऑल ओव्हर फॅसिलिटीज खूप छान आहेत. थँक्यू. पल्लवीजी, तुम्ही इथे आलात आणि इतकी चांगली माहिती दिलीत त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की खूप तुमच्याकडनं आणखी ऐकण्यासारखं होतं. तुमचे अनुभव जे आहेत ते आम्हाला आणखी ऐकायचे होते, मात्र वेळेअभावी ते आम्ही ऐकू शकत नाही आहोत. त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागते आणि दिलगिरी व्यक्त करते. मात्र परत आपण भेटणार आहोत, पुढच्या भागात आपण भेटणार आहोत आणि कृष्णा डायग्नोस्टिकविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणखी काय त्यांच्या सेवा आहेत, आणखी काय वैशिष्ट्ये आहेत या कंपनीची, तीसुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र सध्या इथेच थांबूया. तुर्तास आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.